नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 वर आणि त्यामधलं कोऑर्डिनेशन जॉमेट्री हे जे 5th नंबरचं चॅप्टर आहे त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 आज आपण बघतोय। प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 आणि 2 वर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे। या अगोदरच्या व्हिडिओज नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉइन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉइन करून घ्या। ठीक आहे, तर जाऊयात प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 कडे। मित्रांनो 5.3 खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला शिकायचा आहे। तो म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर यामध्ये आपल्याला स्लोप काढायला शिकायचा। स्लोप म्हणजे काय, आता बघा स्लोप म्हणजे काय तर या ठिकाणी समजा आपल्याकडे हा एखादी एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे आणि याच्यावरती एखादी लाईन आपण अशा प्रकारे काढली तर या लाईनचा स्लोप म्हणजे किती प्रमाणात खाली झुकलेली आहे। कधी कधी आपण रस्त्याने चालताना बघतो ना, एखादा रस्ता आपण म्हणतो तो घसरला कारण स्लोप जरा जास्तच होता, ओके, उतार जरा जास्तच होता। तर अशा प्रकारे हा स्लोप आहे। तर हा स्लोप काढण्याचे दोन फॉर्म्युले आहेत। तर स्लोप काढण्याचे दोन फॉर्म्युले, पहिली गोष्ट एक फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा, एक स्लोप इज इक्वल टू स्लोप म्हणजे त्याला आपण एम पण म्हणतो, इज इक्वल टू टॅन थिटा, ओके। आणि दुसरा फॉर्म्युला आहे स्लोप इज इक्वल टू स्लोप म्हणजे एम इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1। बघा दोन फॉर्म्युले आहेत, हे दोन फॉर्म्युलेच या चॅप्टरमध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.3 सोडवण्यासाठी प्रत्येक गणितात तुम्हाला दोघांपैकी कुठला तरी एक फॉर्म्युला कंपल्सरी वापरावा लागतो। लक्षात घ्या, 8च एक्झाम्पल आहे, 8च्या 8 एक्झाम्पलमध्ये दोघांपैकी कुठला तरी फॉर्म्युला वापरावा लागतो, पण जास्तीत जास्त हाच फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे। जास्ती करून ज्यावेळेस मला थिटाची व्हॅल्यू दिली जाईल, इन्क्लिनेशन दिलं जाईल म्हणजे थिटाची व्हॅल्यू दिली जाईल त्यावेळेस मी स्लोपचा टॅन थिटा फॉर्म्युला वापरणार। आणि ज्यावेळेस मला 2 पॉईंट दिले जातील, 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले जातील त्यावेळेस मी हा खालचा फॉर्म्युला वापरणार। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण हा पहिला फॉर्म्युला पहिलं एक्झाम्पल बघूयात। इथं थिटा इज इक्वल टू 45 दिले, मग इथं स्लोप काढायचा फॉर्म्युला काय बाबा, स्लोप इज इक्वल टू एम इज इक्वल टू टॅन थिटा। म्हणजे इथं मला थिटा दिलाय म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला टॅन थिटा। मग टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे बाबा 45 आणि टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते 1। बघा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये जो टेबल आहे आपल्याकडे तुम्ही बघा, यानंतर ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आपण शिकणार आहोत त्यामध्ये टॅनच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजेत। तर टॅनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे। टॅन 45 ची जी व्हॅल्यू आहे ती 1 असते। बघा काही व्हॅल्यू काय करायचं आपल्याला, पहिली टॅन 0, टॅन 30, टॅन 45, त्याच्यानंतर टॅन 60 आणि त्याच्यानंतर टॅन 90 एवढ्याच व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, ओके। आता टॅन 0 ची जर व्हॅल्यू बघितली तुम्ही, टॅन 0 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 0। टॅन 30 ची व्हॅल्यू बघा, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आणि √3/2, 2 गेले 1/√3 येते, इथं येते 1 येते, इथं येते √3 येते टॅन 60 ची व्हॅल्यू। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे टॅन 90 जो आहे त्याची व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड, म्हणजे ते टॅन 90 ची व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही, नॉट डिफाईन्ड येते। एकदा आपण चेक करूया बाबा ह्या व्हॅल्यू बरोबर आहेत का, कारण त्यांच्या एवढ्याच व्हॅल्यूवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, या व्यतिरिक्त काय इतर काय व्हॅल्यूवरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाही। बघा पहिली टॅन 30 ची व्हॅल्यू √3 आहे, टॅन 30 ची व्हॅल्यू जी आहे ना √3, आपल्या थोड्याशा व्हॅल्यू चुकल्या, इथं आपल्याकडे √3 आहे, 1 आहे आणि 1/√3 आणि इथं नॉट डिफाईन्ड। ठीक आहे, थोडासा बाय मिस्टेक गडबड झाली सगळी। तर टॅन थिटाचा बघा या ठिकाणी जर विचार केला तर सॉरी आपण घेतलेल्या त्या बरोबर आहे, मी या कॉटच्या व्हॅल्यू बघितल्या, आपण ज्या घेतलेल्या त्याच बरोबर आहे, 1/√3 त्याच्यानंतर 1 आणि √3 आणि या ठिकाणी आपल्याकडे नॉट डिफाईन्ड त्याचबरोबर आहे, आपण अगोदर लिहिलेल्या चुकून मी इथं कॉट थिटाच्या व्हॅल्यू बघितल्या। तर एकंदरीत बघा 0, 1/√3, 1 आणि या व्हॅल्यू आपल्याला फक्त माहिती पाहिजेत, आला तर ह्या व्हॅल्यूशी रिलेटेडच आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो। तर आता या ठिकाणी बघा 60, टॅन 60, आता स्लोप 60 दिलाय, इन्क्लिनेशन 60 आहे, थिटा 60 आहे, मग स्लोप इज इक्वल टू काय झाला आपल्याकडं टॅन 60, टॅन थिटा म्हणजे टॅन 60, टॅन 60 ची व्हॅल्यू किती असते बाबा √3, म्हणजे इथं स्लोप किती आला तुमचा √3। त्याच्यानंतर इथं बघा इथं काय येणार बाबा, स्लोप इज इक्वल टू आपल्याकडे एम इज इक्वल टू काय झाला टॅन थिटा आणि टॅन थिटा किती आहे बाबा आपल्याकडे टॅन 90, मग टॅन 90 ची व्हॅल्यू काय असते नॉट डिफाईन्ड, आपल्याकडे या ठिकाणी उत्तर येणार आहे। तर एकदम सोपा प्रश्न आहे, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल, एकदम इझी आहे, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही। ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात, क्वेश्चन नंबर 2, तो सोपा आहे खूप। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय की या ठिकाणी आपल्याला काय दिलं की एवढे पॉईंट दिलेले आहेत आणि याच्यावरून आपल्याला सांगितलंय की फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉईंट। आता माझ्याकडे पहिला पॉईंट आहे ए आहे 2, 3
आणि दुसरा पॉईंट आपल्याकडे बी आहे ज्याच्यात दिलंय 4 आणि 7. या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन ए बी आहे, तिचा स्लोप काढायचा आहे. तर स्लोप काढायचा इथं फॉर्म्युला वापरण्याच्या अगोदर ए चे जे कॉर्डिनेट आहेत ते x1 y1 आणि इथं x2 आणि y2 हे कॉर्डिनेट आहे. आता स्लोप काढायचा आहे मला, तर इथं स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ ए बी आपल्याकडे काय फॉर्म्युला, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 मायनस y1, y2 7 y1 3, 7 मायनस 3, x2 मायनस x1, x2 4 x1 2, 4 मायनस 2, 7 मायनस 3 किती 4, 4 मायनस 2 किती 2, 2 2 जा 4, म्हणजे किती आला स्लोप मला मिळाला या ठिकाणी 2 मिळाला. एकदम सिंपल. दुसरा क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पी चे कॉर्डिनेट -3 आणि 1 दिलेत आणि क्यू चे कॉर्डिनेट आपल्याला दिलेत 5 आणि -2. इथे पण हा x1 y1 x2 y2 दोन पॉईंट दिले, तर स्लोप काढायचा मला फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे, इज इक्वल स्लोप ऑफ पी क्यू म्हणू इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. काही मुलं x2 मायनस x1 ला वर लिहितात, चुकेल. y2 मायनस y1 वर आला पाहिजे आणि खाली x2 मायनस x1 आला पाहिजे. y2 मायनस 2 y1 किती 1 -2 मायनस 1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, x2 किती 5 आहे -3. ओके, 5 मायनस -3, x2 किती 5 आणि x1 किती -3. मायनस मायनस प्लस झालं, मग इथं -3 अपॉन 5 मायनस मायनस प्लस 3. ओके, म्हणजे -3 अपॉन 5 प्लस 3 8 हे आपल्याकडे आन्सर आलं. तर अशा प्रकारे आपण हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सोडू शकतो. ठीक आहे, तर हे दोन क्वेश्चन झालेत, पहिला आणि दुसरा. आता आपण पुढचे सुद्धा क्वेश्चन बघूयात. तत्पूर्वी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा आता आपण 3rd नंबरचा बघूयात क्वेश्चन. बाबा 3rd नंबर बघा. 3rd नंबरमध्ये आपल्याला काय दिलंय, तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यात आपल्याला पॉईंट आहे C 5 - 2 आणि D पॉईंट आहे 7 आणि 3. ठीक आहे, आता मगाशाप्रमाणे x1 y1 हा आपला x2 आणि y2. स्लोप ऑफ CD चा स्लोप. ओके, हा D पॉईंट असा घ्या. CD चा स्लोप काय बाबा, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, y2 मायनस y1, y2 3 y1 -2, 3 मायनस -2 डिवायडेड बाय x2 मायनस x1, x2 7 x1 5, 7 मायनस 5, 3 मायनस मायनस प्लस 2 डिवायडेड बाय 7 मायनस 5 2 झाले, 3 प्लस 2 किती 5, म्हणजे किती आला बाबा 5/2 झाला स्लोप. फक्त कॅल्क्युलेशनचे जे कॅल्क्युलेशनच आपल्याला करायचे, बाकी काय नाही. झालं. आता 4th नंबरचा क्वेश्चन बघा. 4 नंबरमध्ये मला काय दिला, L दिलाय -2 -3, त्याच्यानंतर आपल्याला M दिलेला आहे -6 -8. असे मायनसचे नंबर आले की टेन्शन येतं, लेकिन टेन्शन नाही लेने का, जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. एकदम भारी मध्ये काम. हा आपला x1 y1 x2 y2 स्लोप ऑफ LM इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 ओम स्वाहा. y2 ची व्हॅल्यू किती -8 मायनस y1 ची व्हॅल्यू किती -3 डिवायडेड बाय x2 मायनस x1, x2 मायनस 6 x1 -2 -6 -2. मग आपल्याकडे या ठिकाणी काय आलं -8 मायनस प्लस 3 डिवायडेड बाय -6 मायनस प्लस 2. मग आपल्याकडे उत्तर किती येईल बाबा, इथं मायनस प्लस मायनस 8 मधून 3 गेले 5, मोठ्या नंबरचा साईन मायनस. इथे पण मायनस प्लस मायनस 6 मधून 2 गेले 4, मोठ्या नंबरचं साईन मायनस मायनस साईन गेलं, काय आलं बाबा 5/4. अशा प्रकारे हा स्लोप काढू शकतो. मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. कुठल्याही 2 पॉईंट मधला स्लोप जर काढायचा असेल तर फक्त फॉर्म्युला लिहायचा. 2 पॉईंट असतील, त्याच्यामधल्या एका पॉईंटचे कॉर्डिनेट x1 y1, दुसऱ्याचे कॉर्डिनेट x2 y2, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये ज्या तुमच्या काही आकडे आहेत त्या किमती टाकायच्यात आणि टाकल्यानंतर एकदम फायरिंग सारखं पुढे जायचं, झापूक झुपूक गणित सोडून टाकायचं, एकदम भारी. आता पुढचा बघा प्रश्न बघू. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. ओके, 5वा 6वा तुम्ही सोडवा. हा, तुम्ही ट्राय करा, प्रयत्न वाळूचे कडता कडता तेल हिगडे. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न तुम्हाला जमेल. यानंतरचा प्रश्न लय खतरनाक आहे. या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय, डिटरमाइंड वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. आता खाली जे काही पॉइंट्स दिलेत ते कोलिनियर आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचं. कोलिनियर म्हणजे काय, हे पॉइंट एका लाईनीमध्ये येतात की नाही ते आपल्याला चेक करायचंय. ओके, तर एकदम सोपा प्रश्न आहे, याच्यात काही इतकंसं अवघड नाही. काय करायचं बघा, 3 पॉइंट आहे. पहिला x1 y1, दुसरा x2 y2, तिसरा x3 आणि y3. मित्रांनो, दोघांचे स्लोप काढायचे.
दोघांचे स्लोप काढायचे. ABC आहे, चीन टपाक डमढम, 3 गणित आहे. आपल्या सगळ्यांचा टार्गेट एकच आहे, तिघांचा आपल्याला स्लोप काढ, तिघांपैकी कुठल्याही दोघांचा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ AB काढा, स्लोप ऑफ BC काढा किंवा स्लोप ऑफ AC काढा. तिघांपैकी कुठल्या तरी दोघांचे स्लोप काढायचे. स्लोप सेम आले तर 3 पॉईंट कोलिनियर आहे, स्लोप सेम नाही आले तर 3 पॉईंट कोलिनियर नाहीत. ओके, मग आता काढूयात आपण स्लोप ऑफ AB. स्लोप ऑफ ABचा स्लोप काय फॉर्म्युला बाबा, A आणि B, x1 y1 x2 y2 y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. बघा y2 मायनस y1, y2 1 आहे, मायनस y1 किती मायनस 1 आहे, डिवायडेड बाय x2 मायनस x1. x2 किती आहे बाबा माझ्याकडं 0 आहे, आणि मायनस x1 किती आहे मायनस 1 आहे, मायनस 1. बघा 1 मायनस मायनस प्लस 1 डिवायडेड बाय 0 मायनस मायनस प्लस 1, 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय 0 प्लस 1 1. म्हणजे किती आन्सर आलं 2. आन्सर किती आलं बाबा 2 आलं. याला म्हणा नंबर 1. म्हणजे स्लोप ऑफ AB इज इक्वल टू 2. आता स्लोप ऑफ BC काढू. AC काढला तरी चालेल. BCचा स्लोप काढताना बघा x2 y2 x3 y3. मग आपण काय करू, y3 मायनस y1 डिवायडेड बाय x3 मायनस x1. y3 आहे 3 मायनस y1 आहे 1 डिवायडेड बाय x3 मायनस x1. x3 किती 1 मायनस x1 किती 0. 3 मायनस 1 2, 1 मायनस 0 1, 2 अपॉन 1 किती झाले 2. याला म्हणा नंबर 2. फ्रॉम 1 अँड 2 तुम्ही लक्षात घ्या, एक समजून घ्या. फ्रॉम 1 अँड 2 काय तुम्हाला दिसतंय, फ्रॉम 1 and 2 slope of AB is equal to slope of BC. AB आणि BC दोघांचे स्लोप इक्वल आहे, दोघांचे स्लोप 2 2 आलेले आहे, इक्वल आहे. सो देअरफॉर पॉइंट A, B and C are collinear. हे काय झाले बाबा, कोलिनियर. सगळ्यांचा स्लोप इक्वल आहे म्हणून हे पॉईंट कोलिनियर आले. जर यांचा स्लोप इक्वल नसता तर हे पॉईंट कोलिनियर नसते, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. पुढचा क्वेश्चन बघा दुसरा, याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच करायचं आहे. हा बघा बाबा आपल्याकडे x1 y1 x2 y2 x3 y3. ठीक आहे, बघा आता आपण काय करू, पहिला स्लोप ऑफ DE काढू. स्लोप ऑफ DE काय फॉर्म्युला, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 मायनस y1, y2 0 y1 मायनस 3, 0 मायनस मायनस 3 डिवायडेड बाय x2 मायनस x1, x2 1 x1 मायनस 2, 1 मायनस मायनस 2. बघा मायनस मायनस प्लस 3, 0 प्लस 3 डिवायडेड बाय 1 मायनस मायनस प्लस 2, 0 प्लस 3 3, 1 प्लस 2 3, 3 अपॉन 3 1. इक्वेशन नंबर 1. म्हणजे अशा प्रकारे DEचा स्लोप किती आला 1 आला. आता कोणाचा स्लोप काढायचा, स्लोप ऑफ EF. स्लोप ऑफ EFचा स्लोप काढा. EFचा काय x2 y2 x3 y3. मग y3 मायनस y2 डिवायडेड बाय x3 मायनस x2. y3 मायनस y2, y3 1, y3 आहे 1, y2 आहे 0, 1 मायनस 0 डिवायडेड बाय x3 मायनस x1. x3 किती 2 आणि x1 किती 1, 2 मायनस 1, 1 मायनस 0 1, 2 मायनस 1 1, 1 अपॉन 1 1, नंबर आला 2. आता इथे पण स्लोप कसा आला, सेम आला. दोघांचा स्लोप सेम, त्याच्यामुळे झाली एकदम बरोबर गेम. या ठिकाणी लिहायचं फ्रॉम 1 अँड 2. इथे लिहायचं स्लोप ऑफ DE इज इक्वल टू स्लोप ऑफ EF. हे दोन्ही स्लोप सेम आहे. सो देअरफॉर पॉइंट, कुठला पॉइंट बाबा, D, E and F आर कोलिनियर. हे सगळे पॉइंट काय झाले बाबा, कोलिनियर एका लाईनीमध्ये येतात. तर एकदम सोपं आहे. कुठलेही दोघांचे स्लोप जर इक्वल आले तर समजायचं पॉइंट कोलिनियर आहे. बघा अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. बघा इथं काय दिले आपल्याला, तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्यामध्ये हा x1 y1 x2 y2 x3 y3 बरोबर. आता स्लोप ऑफ यांचे स्लोप बघा LM, स्लोप ऑफ LM बरोबर y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 3 मायनस 5, 3 मायनस 5 डिवायडेड बाय x2 किती 3 मायनस 2 करा, 3 मायनस 2 करा, 3 मायनस 5 मायनस 2, 3 मायनस 2 1. आन्सर किती आलं, मायनस 2 आलं, नंबर 1 बरोबर. आता या ठिकाणी कोणाचा स्लोप काढा, स्लोप ऑफ MN चा स्लोप काढा. काय बाबा MN चा काय, y3 मायनस y2 डिवायडेड बाय x3 मायनस x2. ठीक आहे,
1 - 3 डिवायडेड बाय 5 - 3 1 - 3 -2 बरोबर. 5 - 3 + 2 किती आलं -1 आन्सर आलं नंबर 2. आता स्लोप सेम आहे का? इथं -2 आहे, इथं -1 आहे, स्लोप सारखा नाहीये. मग इथं लिहायचं फ्रॉम 1 and 2 स्लोप ऑफ LM is not equal to slope of MN. हे दोन्ही स्लोप सारखे नाहीयेत. Therefore point L, M and N are not collinear. बघा इथे स्लोप सारखा नाही आला म्हणून ते कोलिनियर नाही, तेवढंच लिहायचंय. बाकी काय ना, स्लोप सारखा आला सांगायचं बाबा कोलिनियर आहेत, स्लोप सारखा नाही आला तर म्हणायचं कोलिनियर नाही आहेत, एवढाच विषय. बाकी काय जास्त विषय वाढवत बसायचा नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी 3 क्वेश्चन आहे. हा 3 क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये मी 3च घेतले. याच्यात टोटल 6 क्वेश्चन आहेत. ओके, तर 3 क्वेश्चन मी घेतलेत, बाकी 3 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सेम असेच सोडवायचे. 3 पॉईंट आहे, 3 पैकी कुठल्याही 2 पॉईंटला जोडणारी लाईन आहे तिचा स्लोप काढायचा. त्या दोघांचे स्लोप सारखे आले तर समजायचं हे पॉईंट कोलिनियर आहेत, सारखे नाही आले तर समजायचं कोलिनियर नाही आहेत. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. याच्यात काय दिलंय की इफ ABC आर व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. हे काय ट्रायंगलचे व्हर्टायसिस आहे. समजा माझ्याकडे ABC हे ट्रायंगलचे व्हर्टायसिस आहे. हा एक पॉईंट आहे A, हा एक पॉईंट आहे B, हा एक पॉईंट आहे C. A चे कोऑर्डिनेट 1 - 1, B चे कोऑर्डिनेट 0 4, C चे कोऑर्डिनेट -5 आणि 3 असे 3 कोऑर्डिनेट आहे. तर बघा व्हर्टायसिस ऑफ अ ट्रायंगल, देन फाइंड द स्लोप ऑफ ईच साइड. बघा एकदम सोपा आहे. ईच साइड म्हणजे ABचा स्लोप काढायचा, BCचा स्लोप काढायचा, ACचा. एकदम सोपा प्रश्न आहे. आला तर 3 मार्क हातातले आहेत. 3 साईडचा फक्त स्लोप काढायचा आहे. याचे कोऑर्डिनेट x1 y1, याचे कोऑर्डिनेट x2 y2 आणि याचे कोऑर्डिनेट x3 आणि y3. फक्त 3 स्लोप काढा, आपलं काम झालं. बघा पहिला आपण या ठिकाणी काय करू, पहिला जो स्लोप आहे तो ABचा स्लोप काढू. स्लोप ऑफ AB एकदम सोपा मुद्दा आहे. काय बाबा y2 - y1. बघा ABचे कोऑर्डिनेट काय x1 y1 x2 y2. मग y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. आता y2 - y1 y2 4 y1 -1 4 -1 डिवायडेड बाय x2 - x1 x2 0 x1 -1 x1 1 0 -1. आता बघा 4 -1 4 + 1 डिवायडेड बाय -1. 4 + 1 किती 5/-1 5/-1 म्हणजे काय झालं -5. म्हणजे या ठिकाणी ABचा जो स्लोप आहे तो किती आला -1 आला. आता इतर आपल्याला या तीनही साईडचे स्लोप आपल्याला या ठिकाणी -5 आला. हा स्लोप किती आला -5 आला. आता कोणाचे स्लोप काढायचे, BCचा काढायचा आणि ACचा काढायचा. मग इथे लिहायचं स्लोप ऑफ BC. आता BCचा स्लोप काढायचा म्हणजे कोऑर्डिनेट काय आहे x2 y2 x3 y3. मग y3 - y2 x3 - x2 y3 - y2 डिवायडेड बाय x3 - x2 y3 - y2 y3 आपल्याला 3 आहे, y2 किती 4 आहे. मग इथं लिहा 3 - 4 डिवायडेड बाय x3 - x2 x3 -5 आणि x2 0 आहे. -5 -0 3 - 4 किती -1 आणि इथं -5 - 0 किती -5 मायनस गेला किती आला 1/5 आन्सर आपल्याकडे आलं. म्हणजे आपल्याकडे हा जो दुसरा जो स्लोप आहे तो 1/5 आला. बरोबर आहे. तिसरा स्लोप कोणाचा काढायचा आहे ACचा. स्लोप ऑफ AC काय बाबा ACचा स्लोप काय AC कोऑर्डिनेट x1 y1 x3 y3. मग y3 - y1 डिवायडेड बाय x3 - x1. y3 किती 3 y1 किती -1 3 -1 डिवायडेड बाय x3 - x1 x3 किती -5 आणि -x1 किती 1 आहे. आता काय होईल 3 -1 3 + 1 किती झाले 4. बघा 3 + 1 करा आणि इथं काय प्लस झाले 5 + 1 6 मायनसचं साईन आहे म्हणून -6 डिवायडेड बाय 3 + 1 4/-6. आता 4 आणि 6 2च्या टेबलमध्ये येतात. 2 2 जा 4 2 3 जा 6 मायनसचा साईन दिला -2/3. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सोडू शकतो. याच्यात खूप सोपा विषय. 3 ट्रायंगलच्या 3 साईडचा स्लोप आपल्याला काढायला सांगितलेला. बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा नव्हता. एकदम सोपा. फक्त स्लोप काढला, स्लोपचा फॉर्म्युला, बाकी काय करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. इथं काय विचारलंय की शो ABCD आर द व्हर्टायसिस ऑफ अ पॅरॅलेलोग्राम. हे पॅरॅलेलोग्रामचे व्हर्टायसिस हे प्रूव्ह करायचं. बघा एक लक्षात घ्या,
हा माझ्याकडे समजा एक क्वाड्रिलेटरल आहे, ज्याचे कॉर्डिनेटर आहे ए आहे, बी आहे, सी आहे, डी असे कॉर्डिनेट आहेत. एचे जे कॉर्डिनेट आपल्याकडे -4 आणि -7 आहे. त्याच्यानंतर बीचे कॉर्डिनेट -1 आणि 2 आहे. सीचे कॉर्डिनेट 8 आणि 5 आहेत आणि डीचे कॉर्डिनेट 5 आणि -4 आहे. आता मला लक्षात घ्या -4 -7 -1 2 8 5 आणि 5 -4. आता समजा हे जे कॉर्डिनेट आहेत, इथं x1 y1 म्हणा, इथं x2 y2 म्हणा, इथं x3 y3 म्हणा, इथं x4 आणि y4 म्हणा. आपल्याला काय टार्गेट आहे आपलं की बाबा हा पॅरलेलोग्राम आहे की नाही ते चेक करू. पॅरलेलोग्राम म्हणजे काय की अपोजिट साईड ज्याच्या पॅरलेल आहे तो पॅरलेलोग्राम. आता स्लोपचा एक तुम्हाला सांगतो, जर दोन साईडचा स्लोप, दोन लाईनचा स्लोप इक्वल असेल तर त्या दोन लाईन पॅरलेल असू शकतात. दोन लाईनचा स्लोप इक्वल असेल तर त्या दोन लाईन पॅरलेल असू शकतात. मग एबीचा आणि सीडीचा स्लोप इक्वल आला तर एबी आणि सीडी पॅरलेल, ह्या दोन साईड पॅरलेल होतील. बीसी आणि एडीचा स्लोप इक्वल आला तर ह्या दोन साईड पॅरलेल होतील आणि मग हा पॅरलेलोग्राम होईल. मग त्यासाठी सगळे स्लोप काढावे लागतील. मग सगळ्यांचे स्लोप काढू. पहिला स्लोप ऑफ एबी काढू. स्लोप ऑफ एबी, एबीचा स्लोप काढू. बघा एबीचा स्लोप काय y2 - y1 y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1 y2 - y1 y2 2 y1 -7 2 -7 अपॉन x2 - x1 -1 -4 -1 मग इथं काय येईल बाबा आपल्याकडं 2 -7 2 + 7 डिवायडेड बाय -1 -4. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याकडे काय होईल इज इक्वल टू 7 + 2 किती झाले बाबा 9 आणि 4 - 1 किती झाले 3 झाले. मायनस प्लस मायनस 4 - 1 3. म्हणजे मला या ठिकाणी स्लोप ऑफ एबी, एबीचा जो स्लोप आहे तो किती आला बाबा 3 3 जा 9. एबीचा स्लोप आला 3, याला म्हणतो मी नंबर 1. आता बीसीचा स्लोप काढू. स्लोप ऑफ बीसी, बीसीचा स्लोप काढण्यासाठी काय बाबा x2 y2 x3 y3. मग मी y3 - y2 करतो, y3 - y2 आणि डिवायडेड बाय x3 - x2. बघा y3 - y2 y3 5 y2 2 5 - 2 डिवायडेड बाय x3 - x2 x3 8 आणि x2 किती -1 8 -1. आता 5 - 2 किती 3 आणि 8 मायनस प्लस होतील आणि 8 + 1 किती होतील 9. मग किती आले इथं 3 1 जा 3 3 3 जा 9 नंबर 2. याचा स्लोप आला 1/3 स्लोप ऑफ बीसी. आता स्लोप ऑफ सीडी काढू. स्लोप ऑफ सीडी, सीडीचा स्लोप, सीडीचा स्लोप काढण्यासाठी x4 y4 x3 y3 आहे. मग इथं लिहायचं x4 y4 - y3 डिवायडेड बाय x4 - x3 इज इक्वल टू y4 -4 -5 -4 -5 डिवायडेड बाय x4 - x3 x4 5 x3 8 आहे 5 - 8. बघा मायनस मायनस प्लस चिन्ह समान, इथं होणार बेरीज. म्हणजे 5 + 4 9, फक्त -9 करा आणि 5 - 8 -3 3 3 जा 9 नंबर 3. कारण काय मायनस मायनस गेलं 3 3 जा 9 स्लोप आला 3. त्याच्यानंतर राहिला स्लोप ऑफ एडी, एडीचा स्लोप. एडीचा स्लोप करताना काय y4 - x4 y4 x1 y1 आहे. मग इथं लिहायचं y4 - y1 डिवायडेड बाय x4 - x1. y4 किती आहे बाबा -4 आहे, मायनस y1 किती -7 आहे डिवायडेड बाय x4 - x1 x4 5 आणि -4 5 - -4 काय होईल -4 +7 डिवायडेड बाय 5 -4. आता या ठिकाणी 7 मधून 4 गेले 3 आणि 5 + 4 9 किती आले बाबा 1/3. 9 1 जा 1 1 जा 3 1 जा 3 3 3 जा 9. म्हणजे इथं नंबर घ्या 4. अशा प्रकारे आपण हे स्लोप काढले. आता नीट लक्षात घ्या, इथं स्लोप 3 आलाय एबीचा आणि सीडीचा पण 3 आलाय बरोबर. आता जर या ठिकाणी आपण असं म्हटलं की बाबा फ्रॉम 1 and 3 वरून तुम्हाला काय मिळतंय 1 and 3 चा जर विचार केला तर इथं एबीचा स्लोप जो आहे तो तुमच्याकडे 3 आहे आणि सीडीचा जो स्लोप आहे तो सुद्धा आपल्याकडे 3 आहे बरोबर. आणि फ्रॉम 2 and 4 चा जर विचार केला 2 आणि 4 वरून तुमच्याकडे बीसीचा जो स्लोप आहे बघा, ही जी बीसी जी आहे तिचा स्लोप 1/3 आलाय आणि बीसीच्या समोरची साईड जी आहे तिचा पण स्लोप एडीचा जो स्लोप आहे तो पण 1/3 आलाय. या दोघांचा स्लोप 1/3 आलाय बरोबर. म्हणजे दोघे जण पॅरलल. पहिली 1 आणि 3 वरून स्लोप ऑफ एबी इज इक्वल टू स्लोप ऑफ सीडी. ओके, स्लोप ऑफ एबी
इज इक्वल टू स्लोप ऑफ CD. ओके, देअरफॉर AB पॅरलल CD. AB पॅरलल CD. देअरफॉर AB आणि CD पॅरलल झाले कारण दोघांचा स्लोप सेम आहे. त्याचबरोबर फ्रॉम 2 and 3 स्लोप ऑफ BC. स्लोप ऑफ BC इज इक्वल टू स्लोप ऑफ AD. स्लोप ऑफ AD. BC इज इक्वल टू स्लोप ऑफ AD. ओके, देअरफॉर BC पॅरलल AD. त्यामुळे आपल्याकडे BC आणि AD पॅरलल आले. आता अपोजिट साइड पॅरलल आल्या, देअरफॉर काय झालं, क्वाड्रिलेटरल PQRS इज, ओके सॉरी ABCD आहे ना, हा क्वाड्रिलेटरल ABCD इज पॅरलेलोग्राम. मग आता हा पॅरलेलोग्राम झाला, देअरफॉर मग खाली लिहायचं तुम्ही, देअरफॉर पॉइंट A, B, C and D आर द व्हर्टायसिस ऑफ द पॅरलेलोग्राम. अशा प्रकारे बघा काय केलं मी, फक्त 4 साईडचे स्लोप काढले. काय केलं, फक्त 4 साईडचे स्लोप काढले आणि त्याच्यामध्ये या दोघांचा स्लोप इक्वल आला म्हणून AB आणि CDचा स्लोप इक्वल आला म्हणून त्या दोघी पॅरलल. त्याचबरोबर AD आणि BCचा स्लोप इक्वल आला, त्या दोघी पॅरलल. म्हणजे ह्या क्वाड्रिलेटरलच्या अपोजिट साईड आहेत त्या पॅरलल आहे, म्हणजे हा काय झाला, पॅरलेलोग्राम. संपला विषय, जास्त काय टेन्शन नाहीये. पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आहे, फाइंड R. बघा हा प्रश्न खूप सोपा आहे. फाइंड R. बघा मला फाइंड K. इफ R 1 - 1, बघा R जे आहे ते काय बाबा 1 - 1 आहे. यस काय -2 आणि K आणि स्लोप ऑफ RS. स्लोप ऑफ RS इज इक्वल टू किती, -2 आहे. स्लोप दिलाय आणि K ची व्हॅल्यू काढायची, एकदम सोपं आहे. बघा इथं हा x1 y1, हा x2 y2. फॉर्म्युला कुठला वापरायचा, स्लोप RSचाच. स्लोप ऑफ RSचाच फॉर्म्युला वापरायचा. काय बाबा, y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. बस y2 स्लोप ऑफ RS किती, -2 दिलाय. y2 - y1, y2 K, y1 -1, K -1 डिवायडेड बाय x2 - x1, x2 -2 आणि मायनस x1 किती 1. बघा -2 इज इक्वल टू K -+1 डिवायडेड बाय -+ 2 + 1 3 झाले, -3. -3 मल्टिप्लाय इथं डिवाइड, इथं आले मल्टिप्लाय. -2 × -3 इज इक्वल टू K +1. -2 3 किती झाले 6 इज इक्वल टू K +1. +1 इकडे आला -1, 6 - 1 इज इक्वल टू K. K इज इक्वल टू 6 मधून 1 गेला 5. एकदम सोपा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात आला असेल, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. K ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याकडे आले 5. ठीक आहे. आता अशाच प्रकारचा एक पुढचा प्रश्न आहे, सेम आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सेम आहे. फटाफट बघू आपण, माझ्याकडे जरा वेळ कमी आहे त्याच्यामुळे. बघा इथे पण फाइंड K. इथं दिलाय स्लोप ऑफ लाईन 7. बघा स्लोप ऑफ लाईन याला म्हणा x1. बघा आता आपण काय करू, B आपल्याकडे दिलाय K आणि -5 आणि C आपल्याकडे दिलाय 1 आणि 2. बरोबर, हा x1 y1, हा x2, हा y2. स्लोप जो दिलाय आपल्याला, स्लोप ऑफ लाईन किती दिलाय 7. मग स्लोपचाच फॉर्म्युला वापरा आणि K ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक निघेल. आताच्या सारखाच प्रश्न आहे. स्लोप इज इक्वल टू काय बाबा, स्लोप इज इक्वल टू y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1 झालं. मग आता स्लोप किती 7 दिलाय, y2 - y1 2 - -5 2 - -5 डिवायडेड बाय x2 - x1, x2 1 आणि x1 K 1 - K. आता 1 - K डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय, 7 × 1 - K इज इक्वल टू 2 -+5. आता या 7 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, 7 × 1 7 -7 1 7 म्हणून 7K 2 + 5 झाले आपल्याकडे 7. K ची व्हॅल्यू काढायचे, आपण या ठिकाणी करू -7K ला इथंच ठेवू आणि हा 7 आपल्या जागेवर, हा 7 प्लस आहे पलीकडे गेला -7 झाले. आता बघा -7K इज इक्वल टू 7 - 7 0, K इज इक्वल टू 0, 7 - 7 मल्टिप्लाय इकडे आले -7 डिवायडेड बाय, मग K इज इक्वल टू 0/7 किती झालं बाबा 0 आलं. विषय संपला. इथं काय विषय वाढवायची गरज नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत, जास्त अवघड नसतात. आता एक शेवटचा आपला प्रश्न आहे तो आपण बघूयात. बघा शेवटचा प्रश्न, इथं काय दिले, PQ पॅरलल RS. बघा समजा इथं PQ x1 y1. बघा काय काय दिले, P चे कोऑर्डिनेट दिले 2 4, Q चे कोऑर्डिनेट दिले 3 6, R चे कोऑर्डिनेट दिले 3 1 आणि S चे कोऑर्डिनेट दिलेत 5K. आता या सगळ्या कोऑर्डिनेटला आपण काहीतरी म्हणू. बघा हा x1, हा y1, हा x2, हा y2, हा x3, हा y3 आणि हा x4, हा y4 झालं. आता आपल्याला काय दिलंय की या ठिकाणी आपल्याला दिलंय की PQ पॅरलल RS, PQ पॅरलल RS, 2 लाईन पॅरलल आहे.
जर दोन लाईन पॅरलल असेल तर त्याचा स्लोप इक्वल असतो, हे आपल्याला माहिती आहे, पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो. देअरफॉर स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ आर एस. ओके, पी क्यूचा स्लोप काढायचा फॉर्म्युला काय, x1 y1 x2 y2 आहे, म्हणून y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आणि आर एसचा स्लोप x3 y3 x4 y4 आहे, म्हणून y4 मायनस y1 डिवायडेड बाय x4 मायनस x1, सॉरी y4 मायनस y3 डिवायडेड बाय x4 मायनस x3. ओके, कारण x3 y3 x4 y4 आहे. किमती टाका, y2 मायनस y1 म्हणजे 6 मायनस 4 डिवायडेड बाय x2 मायनस x1 म्हणजे 3 मायनस 2, y4 मायनस y3, y4 किती k, y3 किती 1, k मायनस 1, आणि x4 मायनस x3, x4 5 x3 3, 5 मायनस 3. आता काय होईल बघा, 6 मधून 4 गेले 2 डिवायडेड बाय 3 मधून 2 गेले 1 इज इक्वल टू k मायनस 1 आपल्या जागेवर डिवायडेड बाय 5 मधून 3 गेले 2, क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, या ठिकाणी 2 खाली इकडे आले वर, म्हणजे 2/1 म्हणजे 2 इज इक्वल टू k मायनस 1/2, 2 डिवाइड इकडे आले मल्टिप्लाय, 2 इंटू 2 इज इक्वल टू k मायनस 1, 2 टू 4 इज इक्वल टू k मायनस 1, मायनस 1 इकडे आला प्लस 1, 4 प्लस 1 इज इक्वल टू k. सो देअरफॉर k इज इक्वल टू किती आलं, 5 आलं, विषय संपला. k ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 5. तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट बघू शकतो. जवळपास अर्ध्या तासात झालाय, लवकर आपण फटाफट करण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 झालेला आहे. आणि 5.3 सोबत आपला हा चॅप्टर संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6 नंबरचा जे चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री त्यावर चर्चा करूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं भावांनो, तुम्ही तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. नुसताच सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप झपक्यान जॉईन करा. ओके, त्यावरती कारण वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट आपण देत असतो. बाय सर्वांना, धन्यवाद.